हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलेलो आहोत मनमाडपासून जवळच असलेल्या नागापूर येथील नागेश्वर मंदिरामध्ये. ही मूर्ती स्वयंभू आहे. इथे विषय आहे मूर्तीच्या शेजारी जर समजा काही वेळ म्हणजे 1-2 तास किंवा 5 तास जर ते पाणी काढलं नाही ना, तर मूर्तीचं पूर्ण जे परिसर आहे म्हणजे शिवलिंग जे आहे ते पाण्यामध्येच बसलं जातं, डुबून जातं असं म्हणतात. आणि काही काही वेळेस तर असे खूप आहे ना, मोटर लावून पाणी काढावं लागतं, इतकं पाणी तिथे साचलं जातं. तर म्हणजे असं म्हणतात की अगस्त्य ऋषींनी म्हटलं होतं की हे महादेवा तुला मला स्नान घालायचं. तर तेव्हापासूनच हे पाण्याची जी उत्पत्ती आहे झालेली आणि ह्या शिवलिंगावर नेहमी अशा चमत्कारिक अशा प्रकारे होत असते ह्या गोष्टी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण इथल्या बाबाजी सोबत बोलणार आहोत, तर नक्कीच पहा. नागेश्वर जे नागापूरचं नागेश्वर मंदिर आहे तिथे हे बाबाजी पुजारी आणि हे देवस्थानाचे सगळं जे आहे ते सांभाळतात. तर आज आपण त्यांच्याशीच बोलूया, जाणून घेऊ ह्या मंदिराचा इतिहास. तर बाबाजी, तुम्ही पहिले तुमचंच इंट्रोडक्शन करून द्या, तुमची माहिती सांगा आपल्या भाविकांना. मैं श्री नागेश्वर महादेव मंदिर ये हिमालय पंथियों के समय का है। हाँ हाँ. यहाँ पर भगवान राम और लक्ष्मण अगस्त मुनि महाराज उनको लेकर के यहाँ पर आए थे। उनने अभिषेक किया था भगवान शिव का। अभिषेक करने के बाद उनको माता सीता की खोज की प्राप्ति हुई थी। ओके. और अगस्त मुनि महाराज ने संकल्प लिया कि भगवान शिव जी को कि मैं आपको नागेश्वर भगवान जल चढ़ाना चाहता हूँ, अंगुल कराना चाहता हूँ, स्नान कराना चाहता हूँ, आप कृपा करके स्नान करें। तो भगवान शिव ने कहा कि आप जल चढ़ाइए, मैं स्नान करूंगा। जब से आज तक वो जल भी आता है मंदिर में, अपने आप ही आता है। हर घंटे पे मोटर चालू करना पड़ता है। हाँ क्या? हाँ जी, नहीं तो अगर रात भर लाइट नहीं हुई तो कमर तक पानी हो जाता है मंदिर के जो गर्भगृह है वहाँ पर। जी हाँ जी, मतलब वो एक चमत्कार बोल सकते हैं। चमत्कार नहीं, ये ऋषि मुनियों की कोई कृपा, भगवान शिव का कोई आशीर्वाद, ऐसा उस समय की बात है। जब अगस्त मुनि महाराज ने उनको संकल्प लिया कि मैं आपको अंगुल कराना चाहता हूँ, स्नान कराना चाहता हूँ, तो भोलेनाथ ने कहा आप स्नान कराइए। तो जैसे ही उनने पानी डाला तो भगवान शिव के यहाँ पर जल स्नान होने लग गया। फिर उनने नारियल भी चढ़ाया था। नारियल तो अभी तक नहीं आता है, मगर पानी अभी तक भी आता है। अरे बाप रे, हाँ, चमत्कार, भगवान की लीला ही है। भगवान शंकर की लीला। और श्रावण सोमवार में यहाँ लाखों बावलिक लोग आते हैं। और श्रावण सोमवार में तो जलाभिषेक करने से ही भगवान शंकर की प्राप्ति हो जाती है, कृपा हो जाती है उनकी। हाँ, जैसे बोलते हैं कोई इच्छा हो, इच्छा पूर्ति के लिए। हाँ, इच्छा पूर्ण होती है। जैसे भगवान समझो किसी माता बहन को समझो कि पुत्र प्राप्ति नहीं हो पाती है, तो वहाँ पर एक पिंडी है गोल वाली, उस पिंडी को अपने पेट से लगाने से भगवान शंकर की कृपा हो जाती है। हाँ, ऐसे पुत्र की प्राप्ति हो जाती है। ऐसे हुआ है? हाँ, हुआ है, कईयों का हुआ है। और अगर आपको कोई सांप है, सर्प है, आपको ज्यादा दिखाई देता है, बहुत आपके घर में बार बार आता है, आपको डर लगता है, बच्चों को तकलीफ होती, तो आप एक छोटा सा चांदी का या पीतल का या तांबे का नाग भगवान शिव नागेश्वर को अर्पण करेंगे तो आपके यहाँ कभी नाग नहीं आएगा। अरे वाह, ऐसी भोलेनाथ की कृपा है। मतलब बहुत चमत्कारी मंदिर है। बहुत चमत्कार भोलेनाथ है। हाँ हाँ हाँ, हाँ। और स्वयंभू लिंग है। स्वयंभू लिंग। आप कब से हो यहाँ पर? मेरे को ऐसे तो मैं 92 में आया था। हाँ, और 92 से मैं 5-6 बरस हरिद्वार में रहा। हाँ, और उसके बाद गुजरात रहा, और उसके बाद यहाँ फिर आ गया। अभी 8 साल से तो इधर हूँ। हाँ, और मेरे गुरु महाराज थे, 40 बरस रहे, उनका समाधि है, मंदिर है। हाँ, यही पे समाधि मंदिर है। यहाँ सामने ही है। हाँ, उतना विकास नहीं था उस समय। हाँ, बहुत मतलब कहने का समस्या थी, हर तरफ से गरीबी थी, झोपड़ी थी, उसमें रहते थे, लाइट का समय नहीं था, लाइट नहीं आती जाती थी, ऐसी समस्या थी। जब तो मंदिर में पानी अपने हाथों से 10-20 लोगों को निकालना पड़ता था। अरे बाप, तो स्कूल के बच्चे आते थे, उनसे लेकर के फिर पानी निकालते थे।
हाँ। बादलियों से। फिर ये नया मंदिर कब बना है? नहीं, मंदिर तो पहले से ही है। बाकी का ये जो हाँ, बाकी का डेवलप हुआ है? हाँ, बाकी का डेवलप ऐसा, जैसे शनि मंदिर है, हनुमान जी मंदिर है, ये सभा मंडप है, ये कुछ 98 में हमारे गुरु महाराज ने बनवाया। ओके। हाँ, गणेश मंदिर है, दत्त मंदिर तो मेरे को लगता है कि ये बना होगा कि 90 में बना होगा। अरे बाप रे। हाँ जी, उससे भी पहले भी बना होगा। हाँ हाँ, हाँ हमारे गुरु महाराज ने बनाया। हाँ। हाँ, चलो। गौशाला भी है। गौशाला हाँ, भी है? गौशाला भी है। चलो, बहुत अच्छा लगा हाँ, जय- हमें आपसे बात करके। जय जय आपने- भोलेनाथ, हाँ। जय नागेश्वर भगवान, जी, धन्यवाद बाबा। जय भोलेनाथ। हे आहेत या मंदिराच्या पूर्वीचे महंत. त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सुरुवातीपासून या मंदिरामध्ये ते होते. या मंदिरामध्ये अशी छोटी छोटी बरीचशी मंदिरं आहेत. हा आहे मंदिराचा परिसर. खूप सुंदर, मेन रोड पासूनच जवळ आहे हे मंदिर. तर तो पाहू शकतो आपण, तो हायवेच आहे आणि तिथूनच जवळ आहे. असं जुनं आणि खूप मोठं असं वडाचं झाड आहे इथे. छोटे छोटे असे मंदिरं सुद्धा आहेत भोवताली, आणि जे इथे जुने बाबाजी होते म्हणजे आधीचे, त्यांची समाधी स्थळ सुद्धा इथे आहे. आपण ते सगळं पाहूया. चला. सभा मंडप असा चांगला भव्य दिव्य आणि मोठा आहे. तिथे हनुमानाचं मंदिर आहे, ते शनी मंदिर, आणि हे आहे मंदिराचं गर्भगृह. इथून सुद्धा आपल्याला मूर्तीचं दर्शन होतं. हेमाडपंथी मंदिर आहे हे. बघू शकता या साईडने पण मंदिराचा परिसर किती छान आहे. काही जे मंदिराचं प्रवचन वगैरे असेल त्यासाठी पण इथे जागा आहे ही. आणि वर दत्त मंदिर आणि गोशाळा सुद्धा आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की अनकाईचा जो डोंगर आहे तिथून अगस्त्य ऋषी यांनी भगवान शंकरांच्या आंघोळीसाठी म्हणजे स्नानासाठी पाणी पाठवतात. तर इथले जे जुनी लोक आहेत ते सांगतात की अनकाईच्या डोंगरावर त्यांचं जे तळ आहे तिथे जर एखादा लिंबू वगैरे टाकला तर तो या मंदिरामध्ये येतो. पावसाळ्यामध्ये इतकं पाणी येतं या मंदिरामध्ये का शिवलिंग पूर्ण पाण्याने भिजून जातं. जुनी लोक सांगतात की पूर्वी इतकं पाणी भरायचं मंदिरामध्ये का पाणी काढण्यासाठी मोटर नव्हती, तर लोकांना बकेटीने किंवा काही पण जे मिळेल तांब्या त्याच्याने पाणी बाहेर काढावं लागायचं. तेव्हा कुठे आपल्याला शिवलिंग पाहायला मिळायचं. खूप स्वयंभू शिवलिंग आहे हे, तुम्ही बघू शकता. महादेवाचं किती छान शिवलिंग आणि किती छान आपल्याला तो मुखवटा आहे तो पाहायला मिळतो. इथे भावी भक्त दर सोमवारी, गावातली मंडळी तर येतेच, पण श्रावण महिन्यामध्ये इथे अलोट गर्दी असते, जत्राच भरते इथे. खूप छान परिसर तर आहे, पण एक वेगळीच आख्यायिका या मंदिराला लाभलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी इथे येत असतात. मंदिर तितकं प्राचीन आहे तितकाच ह्याचा इतिहास सुद्धा जुना आहे. मी नागापूर किंवा मनमाडला जितक्या वेळेस आली तितक्या वेळेस ह्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि तितक्या वेळेस असं वेगळंच समाधान इथे मिळत असते. जे मी तुम्हाला कुंड सांगितलं होतं ते हे कुंड आहे. इथूनच पाणी येत असते आणि मंदिरचा गर्भगृह जो आहे पूर्ण पाण्याने भरून जातो. म्हणून इथे मॉप वगैरे असं ठेवलेलंच असतं आणि प्रत्येक वेळेस हे मंदिर आपल्याला ओलच लागतं. फक्त उन्हाळ्यामध्ये मंदिरामध्ये पाणी नाही येत असं म्हटलं जातं, पण अदरवाईज बाकी पूर्ण दिवस म्हणजे पावसाळ्यामध्ये तर पायऱ्यांपर्यंत पाणी जातं आणि 2-4 तासाला तरी मोटर लावून ते पाणी बाहेर काढावं लागतं.
नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कुठल्याही मंदिराचा जे प्रवेशद्वार असतं की नाही, तिथे हे राक्षसांची काढलेली असते चित्र. आणि आपलं इथंच चुकतं की आपण खाली पाया पडतो. ऍक्च्युली मध्ये तिथे पाय ठेवून इथे जे गणपती आहेत त्यांचा पाय पडायला पाहिजे आपण. ज्यावेळेस असं म्हणतात ना की खूप गर्दी आहे, श्रावण महिन्यामध्ये भावी भक्त येतात, त्यावेळेस हे लाईन लावण्यासाठीच हे आहे. हा बाहेर निघण्याचा एक द्वार आहे, तिथून एंट्रन्स आणि इथून बाहेर निघण्यासाठी. शेजारीच हे शनी मंदिर आहे. शनी मंदिरामध्ये जात नसतात, त्यामुळे मी आतमध्ये काही जाणार नाही. शनी मंदिर सुद्धा आहे इथे आणि वर लिहून आहे नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम. असं म्हणतात की शनी मंदिरामध्ये स्त्रियांचा प्रवेश वर्जित असतो, त्यामुळे आतमध्ये जायला नको. कारण तो जो आवरा आहे ना, आपण स्त्रियांनी थोडासा तिथून लांब राहिलं पाहिजे असं म्हणतात. आता काही जणांचे वेगळे विचार असू शकतात, बट जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं ते मानायला पाहिजे. काही अंशी मला ठीक वाटतं, त्यामुळे दुरून पाया पडलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आता आपल्याला इतका मोकळा मोकळा दिसतोय हा परिसर. ज्यावेळेस श्रावण महिना असतो आणि किंवा श्रावण सोमवार म्हणू बघा आपण, त्यावेळेस अशी खूप 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 गर्दी असते भाविकांची इथे. म्हणजे पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा आपल्याला असं हे होतं. गावातली त्यावेळेस लोक खूप मनभावे सेवा करत असतात, कारण इतकी मोठी यात्रा इथे भरणं म्हणजे गाववाल्यांसाठी पण ते चॅलेंजिंग असतं नाही का सगळं करणं. या मंदिराची स्टोरी तुम्हाला बाबाजींकडून कळालीच आहे. कारण काय असतं माहितीये का, प्रत्येक मंदिरामागे ना काहीतरी हिस्ट्री असते, काहीतरी झालेलं असतं, त्यामुळे त्या मंदिराची स्थापना झालेली असते नाही का. आणि ही मूर्ती खरोखर स्वयंभू आहे. हे इथल्या महंताची समाधी स्थळ आहे, त्यांची अशी इथे मूर्ती मांडलेली आहे. हे पान ठेव बाप्पाला, पान ठेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. झालं.
हे इथे एक गणपती मंदिर सुद्धा आहे, बघू शकता. इथे पाणी वगैरे आहे. हे जे मंदिरात तुम्हाला एक पाण्याचा स्रोत दाखवला होता ना, तिथलंच पाणी इथे येते. ही विहीर आहे छोटीशी. हे इथे दत्त मंदिर आहे, त्रिमुखी दत्त आहे तिथे. मंदिराच्या इकडे गोशाळा सुद्धा आहेत. गोशाळा आहे, इथे गाई वगैरे ठेवून बघू शकता. हे बघा, ही गोशाळा आहे. इथे गाईंचं खाण्याचं पिण्याचं इथे ठेवून असतं. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि जी मंदिराची माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच वेगवेगळे ठिकाण जिथे देवाचे वेगवेगळे रूप, त्यांच्या वेगवेगळ्या स्टोरी, त्यांच्या वेगवेगळ्या कथा, स्वयंभू आणि साक्षात्कार झालेला बरेच जण मानतात अशा गोष्टी. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.